कोल्हापुरातील एक असा गणपती जो अनंत चतुर्दशीला विसर्जित न होता त्याच्या पुढच्या 10 दिवसांनी होतो. नुकताच घरगुती गणेशोत्सव पार पडल्यानंतरनं सार्वजनिक मंडळाचे गणपतीसुद्धा विसर्जित झाले. आता कोल्हापूरकरांचे पाय वळतात ते 21 दिवसांच्या पेढ्या गणपतीकडे. मांगल्याचं प्रतीक असलेल्या लाडक्या गणरायाचा 11 दिवसांचा गणेशोत्सव पार पडला. मात्र अनंत चतुर्दशीनंतरनं कोल्हापूरमधील गणेश भक्तांची पावले मंगळवार पेठेतील पेढा गणपतीच्या दर्शनासाठी वळतात. या बाप्पाची 21 दिवसांसाठी प्रतिष्ठापना केली जाते. बोंबाडे कुटुंबियांच्या या बाप्पाला 4 दशकाहून अधिकची परंपरा आहे. बोंबाडे यांच्या भावकीत एकच मातीची गणेश मूर्ती होती. त्या कुटुंबास वारसा नसल्याने ही मातीची गणेश मूर्ती शरद बोंबाडे यांच्या घरी आली. कुटुंबियांकडून गणेशोत्सवाची सुरुवात झाली. मात्र बाप्पांनी दिलेल्या दृष्टांतामुळे मूर्तीची प्रतिष्ठापना 5 ऐवजी 21 दिवसांसाठी केली जाऊ लागली. गणेश प्रतिष्ठापनेसह विसर्जनापर्यंत विविध परंपरा आहेत. त्यामध्ये विविध मानकऱ्यांना मान आहे. गणेश आगमनाप्रसंगी कुंभारांसह अनेक आणि धान्य दिलं जातं, तर मुस्लिम भाविकांच्या गाड्यावरून मूर्तीचं आगमन होतं. विसर्जनावेळी अन्य कुटुंबातील गणपती 3 वेळेला पाठीमागे वळून पाहतात, तर पेढा गणपती मात्र 5 वेळेला मागे वळून पाहतो. बाप्पाची ही आकर्षक गणेश मूर्ती 3.25 फूट उंचीची आहे. महेश वळंगेकर हे मूर्ती साकारतात. वळंगेकर यांची ही 3री पिढी आहे. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक या राज्यातून भाविक पेढा गणपतीच्या दर्शनासाठी येतात. बोंबाडे यांच्या घरच्या गणोबास पेढा गणोबा म्हणून, तर गणपतीस महागणपती म्हणून ओळखलं जातं. भाविकांकडून मोठ्या प्रमाणात गणपतीला पेढे अर्पण केले जातात. या पेढ्याचा ढीग बाप्पाच्या मूर्ती एवढा होतो. त्यामुळे या गणपती बाप्पाची ओळख ही पेढा गणपती म्हणून रूढ झाली. बोंबाडे यांच्या घरातील 21 दिवसांच्या पेढ्या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे या काळात 12 बलुतेदारांना या कुटुंबांकडून सन्मान दिला जातो, तर 29 जणांचा सेवेकरी मंडळ लाडक्या बाप्पांची सेवा करतात. स्वागत आणि विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्यामध्ये काढली जाते. 21 दिवसांच्या या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी दुपारी मोठी गर्दी होते. विसर्जन मिरवणुकीला आझाद चौकापासून सुरुवात होते, तर मिरजकर तिकटीपासून पारंपरिक मार्गावरून लाडक्या पेढ्या गणपतीची मिरवणूक पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात. अशाच अजून साऱ्या माहितीसाठी आत्ताच आपल्या इन्स्टाच्या पेजला फॉलो करून घ्या आणि ही रील नक्की सेव्ह करून ठेवा.